ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दिल्लीमध्ये काल शरद पवार आणि अजित पवारांमध्ये जवळपास 20 मिनिटं बंद दाराआड बैठक। दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र लढण्याबाबत चर्चा, सूत्रांची माहिती। खासदार प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान मोदींची भेट, सूत्रांची माहिती। रात्री शरद पवार अजित पवारांच्या भेटीनंतर या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। कल्याण स्टेशन परिसरातील आंदोलनाबाबत गुन्हा मान्य नाही, राज ठाकरेंचं ठाणे रेल्वे कोर्टाला उत्तर, तर सहकार्य करा, सुनावणी 1 महिन्यात संपेल। न्यायाधीशांचं निरीक्षण, परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावर सुनावणी। संघ, भाजप आणि अमित शहानी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, गोमांस खाणाऱ्या किरण रिजिजूंसोबत शहा जेवतात, लाज वाटायला हवी, हिम्मत असेल तर रिजिजूंना मंत्रिमंडळातून काढा, ठाकरेंचा हल्लाबोल। कोण होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचारांना पांघरुणात घेतलंस तू, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला। फडणवीसांनी पांघरुण खातं काढून सर्व भ्रष्टाचारांना पांघरुणात घ्यावं, उद्धव ठाकरेंची टीका। अंबादास दानवेंनी ट्विट केलेली आकडेवारी चुकीची, दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर, चुकीची माहिती का दिली याचीही चौकशी सुरू, दोषींवर कारवाई करणार, सीएमओ कडून स्पष्ट। चौकशी अंती कारवाईची वाट पाहतोय, अंबादास दानवेंचं सीएमओला उत्तर। शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अब्जावधी रुपये पाठवले, मात्र राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले, दानवेंचा आरोप। विदर्भ वैधानिक विकास मंडळावरून मुनगंटीवारांचा सरकारलाच घरचा आहे, हुरडा खाऊन जा पण विदर्भावर अन्याय करू नका, खर्चाची यादी मागितली तर उत्तर येत नाही, मुनगंटीवारांचा आरोप। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात विरोधक आक्रमक, अध्यक्षांनी दुपारी 3 वाजता बैठक बोलावली, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण नको, फडणवीसांचा विरोधकांना सल्ला। मॉर्फ व्हिडिओ बाहेर काढण्यामागे सुनील तटकरेंचाच हात, तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, महेंद्र दळवींचा इशारा। महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजप शिवसेना एकत्र, तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी भाजप स्वतंत्र लढणार, सूत्रांची माहिती। नाशिकच्या रामटेकडी परिसरात मलजल शुद्धीकरण केंद्रासाठी 300 झाडं तोडली, विरोध असतानाही झाडं तोडल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप, तर 447 झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा नाशिक पालिकेचा दावा। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली, फडणवीस शिंदेच्या बैठकीनंतर चव्हाण दिल्लीत, दोघांमधील चर्चेबाबत चव्हाण शहांना भेटले, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आज संध्याकाळी 7 वाजता बैठक, गोंडवाना क्लबमध्ये आगामी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करणार, दोन्ही सभागृहातील आमदार उपस्थित राहणार। अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांनी अजित पवारांची भेट घेतली, 6 महिन्यानंतर निर्णय घेणार, सध्या मतदारसंघातील कामांबाबत भेट घेतली, सलील देशमुखांकडून स्पष्ट। पंढरपूर ते मोहोळ पालखी मार्गाच्या कामात 1400 कोटींचा गैरव्यवहार, सुषमा अंधारी यांचा गंभीर आरोप, भाजप पदाधिकारी रमेश मानेंना भूसंपादनाचा 4 वेळा लाभ मिळाला असाही दावा। अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, अण्णा हजारेंचं 30 जानेवारीपासून लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा आमरण उपोषण। अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरावंच लागणार, सुनावणीनंतर मुद्रांक आणि शुल्क विभागाचा निर्णय। बच्चू कडूंच्या विरोधामधील अजामीनपात्र वॉरंट नागपूर सेशन कोर्टाकडून रद्द, कोर्टात नागपुरातील आमदार निवासात 2020 साली केलेल्या आंदोलनाप्रकरणात दिलासा। बंडू आंदेकरचा तुरुंगातून निवडणूक लढण्यासाठी अर्ज, नियमानुसार निवडणूक लढण्यास विशेष मुक्का कोर्टाची परवानगी, आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर अटकेत। भिवंडीतील पडक्याबरोबरच महाराष्ट्रातल्या आणखी काही भागातही एटीएस आणि ईडीचे छापे, बोरिवली गावातील 30 घरांसह दिल्ली आणि उत्तर प्रदेशातही छापेमारी, एकूण 40 ठिकाणी छापेमारी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।